या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। येवल्यातील या नामांकित सराफ दुकानात सेल्समन व सेल्सगर्ल्स अशी 2 पदे तात्काळ भरणे आहे। पात्रता किमान 12वी पास। संपर्क मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। इच्छुक उमेदवारांनी तात्काळ भेट द्यावी। विठ्ठल मंदिर रोड, पाटीलवाड्याजवळ, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहत आपण नाशिकच्या येवल्यातून। मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जनगणना टप्पा क्रमांक मधील स्वगणना या कार्यक्रमाला सुरुवात झाली। मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः आपल्या जनगणनेचा फॉर्म ऑनलाईन भरला आहे। केंद्र सरकारने भारतीय जनगणनेला सुरुवात केली असून राज्यात 1 मे पासून जनगणना टप्पा क्रमांक 1 अर्थात 1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणना कार्यक्रमाला सुरुवात केली आहे। नाशिकच्या येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते स्वगणना प्रणालीला सुरुवात करण्यात आली असून या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली स्वगणना करून स्वतः आपला ऑनलाईन फॉर्म भरत या प्रणालीचा शुभारंभ केला। या प्रसंगी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ हे देखील उपस्थित होते। दरम्यान नागरिकांनी देखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी जनगणना करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रसंगी केले। या प्रसंगी तहसीलदार आबा महाजन, अप्पर तहसीलदार शीतल घोलप, नायब तहसीलदार पंकज नेवसे, मुख्याधिकारी तुषार आहेर आदींसह नगरपालिका व तहसील कार्यालयाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। सर, आज जनगणनेला सुरुवात झाली, आपल्यापासून आपण सुरुवात केली। नमस्कार, संपूर्ण देशामध्ये जनगणनेला सुरुवात झाली आहे। खरं म्हणजे 2021 पासून ही जनगणना व्हायला हवी होती, पण करोनामुळे जे आहे या सगळ्या वेळापत्रकामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आणि आता ही जनगणना सुरू होते आहे। त्याच्यामध्ये पूर्णपणे जे आहे उपलब्ध असलेल्या ज्या काही डिजिटल पद्धती वगैरे ज्या आहेत त्याचा उपयोग शासन करून घेणार आहे। ही जनगणना जी आहे आता आजच आम्ही येवला तालुक्यामध्ये सुरू केलेली आहे। याच्यामध्ये ही जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 350 प्रगणक जे आहेत ते तुमच्याकडे येतील। तुम्ही सुद्धा स्वतःहून तुमची माहिती जी आहे तुम्ही देऊ शकता आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे आपली घराची स्थिती काय आहे, कुटुंब विस्तार किती आहे, काय काय सुविधा आपण त्या कुटुंब घेत आहेत, पिण्याचं पाणी आहे का, शौचालय तुमच्याकडे आहे का, वीज आहे का तुमच्याकडे, स्वयंपाकासाठी वापरलेलं काय तुम्ही वापरतात, तुमच्याकडे इंटरनेट वगैरे काय आहे का, रेडिओ आहे का, TV आहे का, ह्या तुमच्याकडे कॉम्प्युटर वगैरे काय आहे का, त्याचबरोबर 4 चाकी वाहन तुमच्याकडे आहे का, 2 चाकी वाहन, ही सगळी माहिती जी आहे ह्या पहिल्या टप्प्यामध्ये गोळा करण्यात येणार आहे देशभरामध्ये। तशीच ते आपल्या येवल्यामध्ये सुद्धा यामध्ये जे आहेत आपले प्रगणक येतील, त्यांना पूर्णपणे मदत करा। आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जे आहे सामाजिक असतील, राजकीय कार्यकर्ते, त्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे आणि खरी माहिती जी आहे याच्यामध्ये दिली पाहिजे। आपण जर चुकीची काही जरी माहिती दिली तर तो कॉम्प्युटर किंवा ते डिजिटली जे आहे ते ॲक्सेप्ट करणार नाही, याची हे तुम्ही लक्षात ठेवा। जर कोणी काय राहिलं असेल, कुठे काय बाहेर गावी गेलाय, कुठे गेलाय, स्वतःहून सुद्धा तो आपली ही सगळी माहिती जी आहे ही देऊ शकतो आहे आणि ती माहिती जी आहे या आपल्या गणनेमध्ये आपण ती घेणार आहोत। एक लक्षात घ्या की अनेक वेळा म्हणतात की मग OBCची याची त्याची, तो टप्पा दुसरा राहणार आहे। त्या टप्प्यामध्ये जे आहे जात गणना वगैरे सगळं काही करणार आहे, परंतु हा टप्पा जो आहे हा 1 मे पासून 15 मे पर्यंत आपल्या सगळ्या देशामध्ये ही सगळी स्वगणना जी आहे त्याच्यामध्ये विशेषतः कुटुंब, घर याची पूर्णपणे माहिती ही मिळवणं अपेक्षित आहे। तर त्याच्यासाठी सगळ्यांनी मदत करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे। आमच्या शिक्षक वर्गांचा सुद्धा मी आपला मनपूर्वक आभार मानतो, ते सुद्धा याच्यामध्ये फार मोठी भूमिका बजावणार आहेत आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्यांमध्ये त्यांना मदत केली पाहिजे। सगळ्यांना मे दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा। आज 1 मे
1 मेपासून स्वगणनेला सुरुवात झालेली आहे. 1 मे ते 15 मे या दरम्यान येवला तालुक्यातील सर्व नागरिकांना आपली स्वतःची जनगणना स्वगणना करता येणार आहे. त्यासाठी ॲप उपलब्ध आहे. आम्ही त्याची प्रचार प्रसिद्धी देखील करतो आहे. तर या निमित्ताने मी नागरिकांना विनंती करतो की आपण आपली स्वतःची स्वगणना आपण करून घ्यावी. 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये आम्ही तालुक्यामध्ये एकूण 377 प्रगणक नेमलेले आहेत. शिक्षक प्रगणक ते आपल्या घरी येणार आहेत, आपल्या घरी भेट देणार आहेत आणि ते देखील आपली गणना करणार आहेत. ज्या नागरिकांनी आपली स्वगणना केलेली असेल त्याचा एक ID तयार होणार आहे. तो ID आपण संबंधित प्रगणकांना जर दिला तर आपली गणना ही लवकर होणार आहे आणि आपण जर समक्ष ते करणार आहेत त्याच्यामध्ये प्रशासनाला मदतच होणार आहे. या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करतो की आपली स्वगणना आपण करून घ्यावी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज AC रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट. ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला.